नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालो महाराष्ट्रातील एका अत्यंत सुंदर आणि निसर्गरम्य ट्रॅकवर, भीमाशंकर ट्रॅक. आजच्या या भागात आपण बघणार आहोत ठाण्यावरून नेरळ आणि नेरळवरून खांडस गावापर्यंतचा रंजक मस्त दमदार प्रवास. मित्रांनो, नेरळ स्टेशनला उतरल्यावर आम्हाला तिथे माथेरानला जाणारी ही प्रसिद्ध ट्रेन दिसली. मित्रांनो, हीच ती मिनी ट्रेन जी पर्यटकांना थेट माथेरानच्या थंडगार हवेच्या ठिकाणी घेऊन जाते. स्टेशनवर उतरतात या ट्रेनचं दर्शन होणं म्हणजे प्रवासाची सुरुवात एकदम भारी होण्यासारखी आहे. हे आहे माथेरान स्टेशनचा गेट. इथून आपल्याला माथेरानची मिनी ट्रेन भेटते, टॉय ट्रेन, व इथून मस्त की माथेरानचा प्रवास सुखकर आणि सुखरूप होतो. काही जास्त खर्च नाहीये, मस्त फॅमिली मित्रांना घेऊन जा आणि एन्जॉय करा. प्रत्येकाची झोप झालेली नव्हती, त्यामुळे चेहरे उतरले होते, झोपा आल्या होत्या, आळसं ओढलेलं होतं. आता आम्ही नेरळ स्टेशनवरून खांडस गावात जाण्यासाठी आम्ही स्टेशन बाहेरूनच एक 4 व्हीलर पकडली. इथे ओमनी, इको अशा गाड्या सहज मिळतात. साधारण 1000 प्रति गाडी असा रेट असतो. आम्ही 7 ते 8 जण एका गाडीत मस्त ॲडजस्ट होऊन बसलो आणि खांडाच्या दिशेने प्रवास सुरू केला. इथे एक महत्त्वाची माहिती, नेरळ स्टेशनवरून खांडस गावासाठी ST बस सुद्धा उपलब्ध असते. पण बस गावच्या आत मुख्य थांब्यावर सोडते. तिथून पुढे चालत जावं लागतं. म्हणून चालण्याचा थकवा वाचवण्यासाठी आणि थेट मुख्य पॉईंट पर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला 4 व्हीलरचा पर्याय खूपच सोयीचा आणि उत्तम वाटला. प्रवासात पुढे जात असताना रस्त्याला आम्ही काही शाळेमध्ये नेमकं 15 ऑगस्ट असल्यामुळे झेंडावंदनाचे कार्यक्रम दिसले. प्रवासात पुढे जात असताना रस्त्यात लागले कशेडे, ते सुंदर गाव. सकाळी मस्त गरमागरम नाश्ता, चहाचा गोड घेतला आणि थोडा वेळ गप्पा मारत टाइमपास केला. ट्रॅकला जाण्यापूर्वी असा मिसळ पावसारखा गरम मस्त नाश्ता मिळणं म्हणजे ऊर्जेचा खजिनाच. मित्रांनो, कशेळे हे कर्जत आणि नेरळ परिसरातील एक मध्यवर्ती व अत्यंत महत्त्वाचं गाव आहे. हे गाव माथेरान आणि भीमाशंकर, गणपती घाट, खांडस मार्ग यासारख्या पर्यटन आणि ट्रॅकच्या मार्गावर वसलेला आहे. इथला मुख्य व्यवसाय शेती आहे. कोकणातील हवामानानुसार इथे भात, तांदूळ हे मुख्य पीक घेतलं जातं. पावसाळ्यात चोहोबाजूने हिरवळ आणि भात शेती पाहायला मिळते. याशिवाय भाजीपाला, नाचणी, रागी म्हणजेच आणि कडधान्याची शेती काही प्रमाणात केली जाते. कशेळे हे आसपासच्या लहान वाड्यांसाठी आणि गावासाठी एक मुख्य व्यापार केंद्र आहे. ट्रॅकर्स व पर्यटकांसाठी इथे नाश्ता, जेवण आणि प्रवासाचे पर्याय सहज मिळतात. कशेळे हे एका मुख्य जंक्शन सारखे काम करते. इथून रस्ते खाली मुख्य ठिकाणी जातात, नेरळ आणि कर्जतकडे. एका बाजूने रस्ता थेट नेरळ रेल्वे स्टेशन आणि कर्जत शहराला जोडतो. कशेळीवरून पुढे रस्ता खांडस गावाकडे जातो, जिथून भीमाशंकर ट्रॅक, गणपती घाट, शिडी घाट सुरू होतो. मुरबाड आणि कर्जत कल्याण मार्गाकडे इथून पुढे जाणारा रस्ता मुरबाडला आणि कल्याण अहमदनगरला हायवेला जोडतो. आणि माथेरानकडे नेरळ मार्गे माथेरानच्या पायथ्याशी जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा आहे. मित्रांनो, आता आपण आलो रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कशेळे या सुंदर आणि मध्यवर्ती गावात. हे एक अत्यंत महत्त्वाचं जंक्शन मानलं जातं.
अखेर आम्ही अंडाज गावात पोहोचलो. गाडीवाल्यांनी आम्हाला नदी क्रॉस करून एका सुरक्षित ठिकाणी उतरवलं. इथला निसर्ग, वाहणारी नदी आणि शांतता मनाला भुरळ घालणारी होती. चढाई सुरू करण्यापूर्वी आम्ही थोडा वेळ या सुंदर नदीकाठी घालवला. पाण्याचा अनुभव घेतला आणि प्रवासाचा मस्तपैकी थकवा घालवला. नमस्कार मित्रांनो, आपण आलो भीमाशंकरला. आता आपण खांडस गावामध्ये आता जस्ट गाडीतून खाली उतरलेलो आहे व मस्तपैकी या निसर्गाच्या सानिध्यातून नदी बघा, मागे मस्त नदी वाहते. हे सर्व आपल्या बरोबर आहेत, मित्र आहेत, वहिनी आहेत, भाऊ आहे, काही नाशिकहून आलेत, काही पुण्यावरून आलेत. सोबत राहा, मस्त की भीमाशंकरची एन्जॉय करायची आपल्या जर्नी. वरती मस्त की आपल्याला आता गणपती घाटातून जायचं आहे. शिडी घाट सध्या तोडलेला आहे, पण शिडी घाटातून असे आपण कधी जात नाही. तर गणपती घाटातून आपल्याला आपला प्रवास पूर्ण करायचा आहे भीमाशंकर महादेव दर्शन घेण्यासाठी. हे माझं स्वप्न आहे. माझं स्वप्न पहिल्यापासून आहे, मी नेहमी सांगायला राहिलेलं आहे. आणि अशा स्पॉटला मी राहिलो पण आहे. चढाई सुरू करण्यापूर्वी आम्ही थोड्या वेळ या सुंदर नदीकाठी घालवला. पाण्याचा अनुभव घेतला आणि प्रवासाचा थकवा पूर्ण घालवला. आणि आता इथून सुरू होतोय आमचा मुख्य ट्रॅक. गणपती घाटाच्या खडंतर आणि आव्हानात्मक मार्गाने भीमाशंकरचे चढण. पुढच्या भागात नक्की बघा गणपती घाटातील आमचा थरारक अनुभव आणि निसर्गाचे अप्रतिम रूप. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बिलकुल करायला विसरू नका प्लीज. भेटूया पुढच्या भागात. तुमचा लाईक, सबस्क्राईब मला खूप प्रोत्साहन देतं. धन्यवाद. माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम.